श्रीराम नमस्कार. आपल्या कुंडलीमध्ये नवग्रह असतात. त्यातील कोणता ना कोणता ग्रह अशुभ असतो, खराब असतो. मग तो ग्रह कसा ओळखायचा? सूर्य जर आपल्या कुंडलीत खराब असेल तर वडिलांशी मतभिन्नता होते. त्या मतभिन्नतेतून वाद होतो. तर अशा व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य खराब आहे. पाण्याचा जास्त वापर करत असेल, पाणी खर्च करत असेल, तर अशा व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र खराब आहे. अतिशय कर्कश आवाजामध्ये बोलत असेल, जोरात बोलत असेल, क्रोधाने बोलत असेल, रागाने बोलत असेल, तर अशा व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ खराब आहे. अपशब्दांचा वापर करत असेल, अशा व्यक्तीच्या कुंडलीत बुध खराब आहे. कोणाला कोणतेही ज्ञान देत असेल, त्या ज्ञानाची कोणतीही किंमत नसेल, अशा व्यक्तीच्या कुंडलीत गुरु खराब आहे. कामुक जास्त असेल, काम वासना त्याच्यात जास्त असेल, तर अशा व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र खराब आहे. काम करण्याची कोणतीही शक्ती नसेल, काम व्यवस्थित करत नसेल, आळस जास्त असेल, तर अशा व्यक्तीच्या कुंडलीत शनी खराब आहे. अनेक प्रकारचं व्यसन असेल, व्यसना अधीन असेल, तर अशा व्यक्तीच्या कुंडलीत राहू खराब आहे. नास्तिक असेल, धर्मावर त्याचा विश्वास नसेल, धार्मिकता त्याच्यात नसेल, तर अशा व्यक्तीच्या कुंडलीत केतू खराब आहे. असे काही आपल्याला ग्रह खराब जाणू शकतो आपण. आणि यावरती आपण नित्य उपासना केली तर त्या ग्रहांना शुभ सुद्धा करू शकतो. ह्याबद्दल जी नित्य उपासना आहे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेल. श्रीराम, श्री राधे.